Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the fifth chapter of Maths Part 2 Quadrilaterals. Chapter number 5th Quadrilateral म्हणजे चौकोन. चौकोन हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. तर याच्या अगोदर मागच्या वर्षी आपण टाईप्स ऑफ क्वाड्रिलेटरल्स बघितले. त्यामध्ये 6 टाईप्स येतात, ते तुम्हाला माहीत आहे. आता या वर्षी आपल्याला त्यांची प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. मग त्यातलं पहिलं जे आहे, पहिला टाईप जो आहे तो आपण घेतोय पॅरलोग्राम. पॅरलोग्राम कोणाला म्हणणार? पॅरलोग्राम त्यालाच म्हटलं जातं समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. मग त्याची व्याख्या काय ते बघा. अ क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग both pairs of opposite sides parallel. Both pairs opposite sides parallel is called as parallelogram. कुठलाही एखादा चौकोन असेल आणि त्याच्या समोरासमोरच्या बाजूंच्या दोन पियर्स या पॅरलल असतील, समांतर असतील, तर त्याला म्हटलं जातं पॅरलोग्राम. फिगर साधारणतः अशी असते. या पद्धतीने या दोन साईड पॅरलल, त्यांची लेंथ सारखी, ह्या सुद्धा पॅरलल आणि त्यांची लेंथ सुद्धा सारखी, ABC and D. मग आता प्रॉपर्टीज काय काय याच्या? प्रॉपर्टीज पहिलं, टू पेयर्स ऑफ opposite sides are parallel. ही पहिली प्रॉपर्टी आहे की अपोजिट साईडच्या दोन पियर्स या पॅरलल असतात. नंतर त्या ज्या पेयर्स असतात अपोजिटच्या, त्या कॉन्ग्रुएंट पण असतात, त्यांची लेंथ सारखी असते, एकरूप असतात. म्हणजे सेकंड, टू पियर्स ऑफ opposite sides are congruent. त्या कॉन्ग्रुएंट पण असतात. ओके. नंतर थर्ड, हे झालं साईडच्या बाबतीमध्ये. अँगलच्या बाबतीत काय सांगता येईल, तर अपोजिट अँगलचे ह्या दोन पियर्स आहेत त्या पण कॉन्ग्रुएंट असतात. टू पियर्स ऑफ opposite angles are congruent. समोरासमोरचे कोण एकरूप असतात. नंतर फोर्थ, आता हे जे ॲडजेसंट अँगल्स आहेत, ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे दोघांची बेरीज 180. ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे दोघांची बेरीज 180, म्हणजे A+B 180, B+C 180, C+D 180 आणि D+A इज ऑल्सो 180. आता प्रश्न राहिला फक्त डायगोनलच्या बाबतीमध्ये. हा एक डायगोनल काढला आणि हा एक दुसरा डायगोनल काढला, तर T हा या दोघांचा मिड पॉईंट होतो, म्हणजे हे दोन्ही एकमेकाला बायसेक्ट करतात. बोथ डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. दोन्ही डायगोनल एकमेकाला बायसेक्ट करण्याचं काम करतात. या प्रॉपर्टीज आहे, याचा वापर करून काही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात.
ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता हे ज्या प्रॉपर्टीज आहेत या सगळ्या, आता इथे डेफिनेशनमध्ये अपोजिट साईड्स पॅरलल म्हणजे ही पहिली प्रॉपर्टी देऊन ठेवली. ओके, ती डायरेक्ट डेफिनेशनमध्ये मिळते. बाकीच्या उरलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहे ह्या आपण प्रूव्ह करू शकतो, म्हणून यांना आपण थेरम म्हटले. त्यांना काय म्हटले? थेरम. आणि ही प्रूव्ह करायची गरज नाही आहे, ती ऑलरेडी डेफिनेशनमध्येच दिलेली आहे. एवढ्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत याच्यावरती आधारित आहे प्रॅक्टिस सेट 5.1. कंप्लीट करा, व्हिडिओ पॉज करा आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे, पॉज केलं असेल. प्रॅक्टिस सेट 5.1. फर्स्ट क्वेश्चन. Diagonals of a parallelogram आता पॅरलोग्राम हा शॉर्टकट असाही लिहिला जातो, दोन उभ्या रेषा आणि डोक्यावरती यम. WXYZ intersect each other at point O. If angle XYZ is equal to 135 degree, then what is the measure of angle XWZ and angle YZW. त्यांचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर एक मिनिट, आणखी जास्त विचारलं आहे पुढे. an angle YZW नंतर if length of OY is equal to 5 centimeter, then length of WY is equal to what? Diagonals of a parallelogram. फिगर काढूया, रफ फिगर. WXYZ तुम्ही कुठूनही सुरू करू शकता नावं द्यायला. पॉईंट डायगोनल्स इंटरसेक्ट करतायत एकमेकाला पॉईंट ओ मध्ये. अँगल XYZ म्हणजे हा अँगल समोरचा हा आहे 135. देन व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल XWZ म्हणजे हा विचारला आहे. अपोजिट अँगल आहे. opposite angles of parallelogram are congruent. ते एकरूप असतील, हे दोघांचं मेजरमेंट सारखं असेल. मग XWZ इज इक्वल टू अँगल XYZ इज इक्वल टू 135. आता इथे 135 छोटा दिसतोय, खरं तर असा मोठा पाहिजे, पण आपण रफ फिगर काढतो, त्या रफ फिगरमध्ये एवढा काही विचार करू नका. पहिली किंमत मिळाली, XWZ मिळाला 135 डिग्री. नंतर YZW विचारला आहे. YZW म्हणजे हा ॲडजसंट आहे, याच्या ॲडजसंट आहे किंवा याच्या ॲडजसंट आहे. मग आपण काय म्हणणार? ॲडजेसंट
angles of parallelogram are supplementary. म्हणजे काय, दोघांची बेरीज 180. मग वाय झेड डब्ल्यू प्लस अँगल वाय झेड डब्ल्यू प्लस एक्स डब्ल्यू झेड is equal to 180. Therefore, y zw plus 135 degree is equal to 180. Therefore, y zw is equal to, हे मायनस करा, 45. y zw किती मला 45. नंतर तिसरे विचारले, ओ वाय ही लेंथ 5 आहे, तर डब्ल्यू वाय किती असेल. ओके, मग आता डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर, ते एकमेकाला बायसेक्ट करण्याचं काम करतात. म्हणून देअरफॉर ओ हा मिड पॉईंट असेल, ओ डब्ल्यू आणि ओ वाय यांची लेंथ सारखी असेल, आणि ओ वाय जर 5 दिलं असेल तर त्याच्यात डबल डब्ल्यू वाय असणार आहे. लेंथ ऑफ डब्ल्यू वाय इज इक्वल टू 2 इंटू लेंथ ऑफ ओ वाय इज इक्वल टू 2 इंटू 5 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. लेंथ ऑफ डब्ल्यू वाय इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. या पद्धतीने सगळ्या व्हॅल्यू आपल्याला काढाव्या लागतील. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. Second example. Second, in a parallelogram ABCD, if angle A is equal to 3x plus 12 degree, angle B is equal to 2x minus 32 degree, then find the value of x and then find the measure of angle C and angle D. बघा, रफ फिगर काढूया. A, B, C and D. Angle A is 3x plus 12, B is 2x minus 32, आणि मग एक्सची व्हॅल्यू आणि बाकीचे काढायचे. आता ए आणि सी ही अपोजिट अँगल्स, ए आणि बी दिलं आहे, ए आणि बी हे ॲडजस्टंट अँगल्स आहे. ॲडजस्टंट अँगल्स ऑफ parallelogram are supplementary.
पॅरलोग्रामचे ॲडजस्टंट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे दोघांचे ॲडिशन 180. देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. देअरफॉर 3x प्लस 12 प्लस 2x मायनस 32 इज इक्वल टू 180. दोघांचे ॲडिशन 3x प्लस 2x 5x प्लस 12 मायनस that is 20 is equal to 180. Therefore 5x equal to 180 plus 20. ही डिग्री सगळ्यात शेवटी दिले तरी चालेल. 5x equal to 200. 5 ने डिवाइड करा. x equal to 40. x equal to 40 डिग्री. एक व्हॅल्यू मिळाली. फाइंड द मेजर ऑफ सी अँड डी. सीचं मेजरमेंट काढायचं आणि डीचं काढायचं. आता सी हा एच्या अपोजिट आहे, मग एची व्हॅल्यू एकदा काढूया आणि बीची काढूया. ठीक आहे, एवढं कंप्लीट करा, मग सांगतो ते. ओके, बघा पुढे याचं एक्स 40 मिळाला आहे, मग त्याच्यावरून ए काढा, बी काढा आणि मग सी आणि डी मिळतील. अँगल ए इज इक्वल टू 3x प्लस 12 इज इक्वल टू 3 इंटू 40 प्लस 12 इज इक्वल टू 120 प्लस 12 इज इक्वल टू 132. अँगल ए मिळाला 132 आणि अँगल बी काढूया 2x मायनस 32. खाली खाली घेतलं तरी चालेल. अँगल बी इक्वल टू 2 इंटू 40 मायनस 32. बी इज इक्वल टू 80 मायनस 32. बी इज इक्वल टू 48. ए आला 132 आणि बी 48. दोघांची बेरीज 180 आली पाहिजे. ओके, आता ए आणि बी मिळाले, त्याच्यावरून आपण सी आणि डी काढू शकतो. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुअंट. मग आता कोणते कोणते अपोजिट ते बघा. एला अपोजिट सी आहे, मग अँगल ए इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू 132. जी सीची व्हॅल्यू मिळाली 132. नंतर अँगल बी इज इक्वल टू अँगल डी इज इक्वल टू 48. अशा पद्धतीने 3 व्हॅल्यू आपण काढल्या. एक्स, नंतर अँगल सी आणि अँगल डी. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. बघूया क्वेश्चन नंबर 3. Question number 3. Perimeter of a parallelogram. Perimeter of a parallelogram is 150 centimeter. One of its sides is greater than
is greater than the other side by 25 centimeter, find the lengths of all sides. लेंथ्स ऑफ ऑल साइड्स काय दिले ते एकदा समजून घेऊया. बघा पेरिमीटर दिली पॅरलोग्रामची. पेरिमीटर म्हणजे काय? ॲडिशन ऑफ लेंथ्स ऑफ ऑल साइड्स. ती 150 सेंटीमीटर आहे. वन ऑफ इट साइड्स इज ग्रेटर दॅन द अदर साइड बाय 25. ओके. पी क्यू आर एस. ओके. लेट पी क्यू इज इक्वल टू एक्स सेंटीमीटर. पी क्यू किती मानली आपण? एक्स. मग अदर साईड म्हणजे अपोजिट नाही, हे तर सारखेच असणार आहे. ॲडजेसंट साईड मग क्यू आर. देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू याच्यापेक्षा 25 नाही जास्त, एक्स प्लस 25 सेंटीमीटर. ओके. नंतर पेरिमीटर ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू, आता याचा फॉर्म्युला आहे 2 इंटू पी क्यू प्लस क्यू आर म्हणजे सम ऑफ ॲडजेसंट साइड्स. सम ऑफ लेंथ्स ऑफ ॲडजेसंट साइड्स. ज्या ॲडजेसंट साइड्स असतील त्यांच्या लेंथची सम करायची. पेरिमीटर देऊन ठेवले 150. 2 इंटू सम कोणाची? पी क्यू आणि क्यू आर. एक्स प्लस एक्स प्लस 25. 2ने इकडे डिवाइड करा. 75 इज इक्वल टू 2x प्लस 25. 25 मायनस करा. 50 इक्वल टू 2x. 2ने डिवाइड करा. 25 इक्वल टू x. जी एक साईड आपल्याला 25 मिळाली. मग पी क्यू मिळाली तर अपोजिट ही पण काढता येईल आपल्याला क्यू आर. आता मग क्यू आर इज इक्वल टू एक्स प्लस 25 इज इक्वल टू 25 प्लस 25 दॅट इज 50 सेंटीमीटर. आणि अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुअंट. पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड्स काय असतात? कॉन्ग्रुअंट. मग ही जर 25 असेल तर ही पण 25. पी क्यू इज इक्वल टू एस आर इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. एस आर किंवा आर एस. नंतर क्यू आर इक्वल टू पी एस. क्यू आर इक्वल टू पी एक्स इक्वल टू 50 सेंटीमीटर. या पद्धतीने आपल्याला या व्हॅल्यू मिळतील. या सगळ्या साईड्स आल्या. आता मग किंवा एक शेवटचं वाक्य लिहू शकता. The lengths of sides are, इथे लिहून टाका एक. The lengths of sides of parallelogram are. आता एक जर 25 घेतली तर दुसरी 50, नंतर परत 25 अँड 50 सेंटीमीटर. या पद्धतीने 25, 50, 25, 50 अशा लेंथ असणार आहे. फिगरमध्ये पॅरलोग्रामचं नाव दिलेलं नव्हतं म्हणून ते शेवटचं वाक्य लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. बघूया क्वेश्चन नंबर 4.
if the ratio of measures of two adjacent angles of a parallelogram is 1:2. Find the measure of all angles of the parallelogram. पॅरलोग्रामच्या उरलेल्या सगळ्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. ओके, बघूया. त्यासाठी रफ फिगर काढा. A, B, C and D. If the ratio of measures of two adjacent angles of a parallelogram is 1:2 म्हणजे एक x मारला तर दुसरा 2 असणार आहे. लेट angle A is equal to x degree. Therefore x मानला तर हा 2x. Therefore angle B is equal to 2x. कारण त्यांचा रेशो 1:2 आहे. Adjacent angles of a parallelogram are supplementary. ॲडजस्टंट अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी, म्हणजे दोघांची ॲडिशन 180 डिग्री. Therefore angle A plus angle B is equal to 180. Therefore x plus 2x equal to 180. Therefore 3x equal to 180. 3 divide करा, x equal to 60 degree. Therefore angle A is equal to x equal to 60 degree. Angle B is equal to 2x equal to 2 into 60, that is 120 degree. Opposite angles of parallelogram are congruent. ऑपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. Therefore A सी कॉन्ग्रुएंट असणार आहे C. अँगल A इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल B इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 120 डिग्री. या पद्धतीने आपण सगळ्या अँगलच्या व्हॅल्यू काढू शकतो. आणि शेवटचं वाक्य ते लिहावं लागेल. द मेजर्स ऑफ, इकडे लिहूया इथे, द मेजर्स ऑफ all angles of a parallelogram are 60 degree, 120, 60 and 120 degree. 60, 120, 60, 120. अशा पद्धतीने आपण 4 एक्झाम्पल यातले कंप्लीट केलेत. यात अजून 3 राहिलेले आणि पुढचा टॉपिक. ठीक आहे, हे उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल
आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच ज्यांनी अगोदरच चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.